नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण आनंद हा विषय समजावून घेणार आहोत. आपल्याला आठवत असेल तर आत्तापर्यंत स्वतःला ओळखा या मालिकेअंतर्गत आपण शरीर, प्राण, मन ते अधिमानसमधले टप्पे सगळे, अधिमानसानंतर अतिमानस इथपर्यंतचा सगळा विचार आपण पूर्ण केलेला आहे. आणि जेव्हा आपण अतिमानसाचा विचार करायला लागलो तेव्हाच आपल्याला आठवत असेल तर आपण परार्धामध्ये प्रवेश केलेला आहे. आता तो प्रवेश झाल्यामुळेच आपल्याला त्यातले अधिक बारकावे समजून यायला लागलेले आहेत असं आपल्या लक्षात येईल. अगदी त्या आकृतीवरनं पण लक्षात येईल बघा. आपण एरवी जेव्हा अपरार्धामधनं म्हणजे खालच्या गोलार्धामधनं विचार करत असतो तेव्हा सर्वसाधारणपणे आपण सच्चित आनंद किंवा सच्चिदानंद असा शब्दप्रयोग एक नेहमी करताना दिसतो. पण इथे आपल्या लक्षात येईल की अतिमानसानंतर आनंद आहे, मग तपस आहे, मग चित आहे आणि मग सत अशा श्रेणी आहेत असं आपल्या लक्षात येत आहे. आत्ता आपल्याला त्यातल्या आनंद या भागाचा विचार करायचा आहे. ठीक आहे, बघूया. सुरुवात करताना आपण श्री अरविंदांचं एक अतिशय महत्त्वाचं विधान आहे ते विचारात घेऊया. When we have passed beyond enjoyings, then we shall have bliss. Desire was the helper, desire is the bar. आणि मग त्याच वचन मालिकेमधलं एक पुढचं वचन आहे. ट्रान्सफॉर्म एन्जॉईंग इनटू an even and objectless ecstasy. Let all thyself be bliss. This is thy goal. Bliss, delight, हे जे शब्द आहेत, इस्टसी, रॅप्चर, हे सगळे शब्द आनंद, ब्रह्मानंद, परमानंद ह्या सगळ्या शब्दांसाठी समानार्थी शब्द या अर्थाने ते वापरले जातात. तर आता इथे श्री अरविंद काय म्हणतात बघा. When we have passed beyond enjoyings, म्हणजे मौज मजा, आपल्या भौतिक व्यवहारामध्ये असलेली सुखदुःख, वेगवेगळ्या प्रकारचे उपभोग, त्यातून मिळणारा आनंद, ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा we shall have bliss. तेव्हा आपल्याला खरा आनंद मिळतो. ठीक आहे, मग त्या आधीचा जो सगळा आनंद आपण म्हणून म्हणतो तो काय आहे, त्याचे स्तर काय आहेत, त्याच्या श्रेणी काय आहेत, आणि तो आनंद त्याचं स्वरूप काय आहे, आणि आपण ज्या आनंदाविषयी आज बोलणार आहोत त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, आणि तो कसा मिळवायचा, हा सगळा विचार आजच्या भागामध्ये आपल्याला करायचा आहे. हा जो विचार आहे, ट्रान्सफॉर्म एन्जॉईंग इनटू an even and objectless ecstasy, आत्ता आपण जो आनंद अनुभवतो आहोत भौतिक व्यवहारामध्ये, लौकिक व्यवहारामध्ये, तो आनंद त्याचं स्वरूप सुख या स्वरूपाचं आहे. ठीक आहे, एन्जॉईंग, आपण एन्जॉय करतोय, सुख उपभोगतो आहोत, त्याचं रूपांतर कशात करायचंय, इव्हन सम आनंदामध्ये करायचंय, आणि ऑब्जेक्टलेस हेतू विरहित आनंदामध्ये त्याचं रूपांतर करायचंय, आणि हे तुमचं उद्दिष्ट आहे असं श्री अरविंदांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आणि हे जर करायचं असेल, म्हणजे तो आनंद आपल्याला जर हवा असेल तर काय केलं पाहिजे, जसं आपल्याला एन्जॉईंगच्या पलीकडे गेलं पाहिजे. म्हणजेच बघा ते काय म्हणताय, वन मस्ट बी प्रिपेअर्ड टू लिव्ह बिहाइंड डिझायर्स अँड पॅशन्स. आपल्या ज्या इच्छा वासना आहेत किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपण अतिशय काय म्हणूया, आपल्यामध्ये त्याच्याबद्दलचं अतिशय
उत्कट असं प्रेम असतं, पॅशन असते. उदाहरणार्थ आपण मागे पाहिलं होतं त्याप्रमाणे गिर्यारोहणाची पॅशन आहे मला समजा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा इंटलेक्च्युअल प्रेफरन्स, बौद्धिक काही अग्रक्रम असतात आपले, की मला ही विचारसरणी मान्य आहे किंवा ती विचारसरणी मान्य नाही, अशा प्रकारचे आपले अग्रक्रम असतात. मेंटल कन्स्ट्रक्शन्स असतात, आपल्या मानसिक रचना असतात. ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला विशुद्ध आनंद मिळतो, असं श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता असा विचार करूया, आपण जिथे आहोत तिथनं थोडीशी याची सुरुवात करूया, की आपण आपलं जे सर्वसाधारण जीवन आहे, सर्वसामान्यांचं जे जीवन आहे, या जीवनामध्ये आनंद आहे का? आनंद आहेच, आणि तो आनंद आहे म्हणून जीवन जगण्यामध्ये रस आहे, हे तर उघडच आहे. मग हा आनंद आणि तो आनंद म्हणजे विशुद्ध आनंद, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आणि मग आपल्या जीवनात आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो आनंद कसा आहे? तर जो कोणी विचार करेल त्याला चटकन लक्षात असं येतं बघा, की जीवन हे आत्ता आपल्या अनुभवाला जे जीवन येतं ते सुखदुःख मिश्रित जीवन आहे. म्हणजे अगदी पूर्णतया आनंदच आनंद आहे असं आपण आत्ता नाही म्हणू शकत आहोत, कारण सुखदुःख मिश्रित तो आनंद आहे. आणि तो आनंद कसा आहे? तर क्षणभंगूर आहे. येतो सुद्धा आनंद अनुभवायला जीवनामध्ये, पण तो कसा आहे? क्षणिक आनंद असतो. लगेचच त्याचं रूपांतर दुःखामध्ये झालेलं आहे किंवा आनंदाच्या अभावामध्ये झालेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. अगदी साधी उदाहरणं घेतली तरी लक्षात येईल. हे सगळ्यांच्या अनुभवाचं आहे, आपण थोडं अधिक तपशिलात जाऊन त्याचा विचार करतोय इतकंच. उदाहरणार्थ, कुठलाही जीवनातला तुमचा एखादा प्रसंग आनंदाचा आठवून बघा. तुमच्या असं लक्षात येतं की ज्याला आपण निर्भेळ आनंद म्हणतो, की दुःख विरहित आनंद असा फारच कमी वेळेला किंबहुना अगदी क्वचितच अनुभवायला आला असेल तर असेल, अन्यथा प्रत्येक वेळेला त्या आनंदाच्या बरोबर काहीतरी दुःखाचं अस्तर जोडलेलंच आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर माझ्या परिचयाचं एक उदाहरण आहे. एक मुलगी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आली, आणि अर्थातच म्हणजे हे पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे. ती पहिली आल्यामुळे तिचा सत्कार, तिचं अभिनंदन याचा वर्षाव एकीकडे सुरू झाला, आणि त्याच वेळेला तिच्याच घरामध्ये असलेला तिचा जुळा भाऊ तो त्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेला होता. आता हे उदाहरण जर पाहिलं आपण तर लक्षात येईल की एकीकडे अतिशय आनंद, खरं तर पूर्ण आनंद मिळावा अशी ती स्थिती, परंतु त्याही मध्ये दुःखाची एक किनार आहे. आता ती जी मुलगी आहे जी बोर्डात पहिली आलेली होती, तिला तो आनंद अगदी मोकळ्या मनाने घेता येईल का? तर नाही घेता येणार, कारण सुखाबरोबर दुःख आहे, आनंदाबरोबर दुःख मिश्रित झालेलं आहे. ही अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला प्रत्येकाला आठवून जातील. म्हणजे अशा रीतीने एकतर आनंदाबरोबर दुःखाची किनार कुठेतरी त्याला जोडलेली असते, ते दोन्ही हातात हात घालून जातात, असं श्री अरविंदांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि नाहीतर त्या आनंदाच्या अभावामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि हा सगळ्यांच्या आपल्या नेहमीच्या अनुभवाचा विषय आहे. आणि तरी देखील आपल्याला खऱ्या आनंदाकडे त्वरेने जावं अशी इच्छा होत नाही. ही किती गमतीची गोष्ट आहे बघा. वास्तविक हे सगळे अनुभव तुम्ही आम्ही रोज घेतो आहोत, पण तरीही आपण रोज एक नवीन खेळ मांडतो, त्या खेळामध्ये रमतो आणि परत दुःखाचा अनुभव घेतो.
आणि मग कधीतरी हे दुःख नको आणि आनंद हवा ह्याकडे आपली वाटचाल चालू होते. कोणाला? यासाठी अनेकदा तो सुखाचा असा अनुभव घेत राहावा लागतो. गौतम बुद्धांसारखी एखादी व्यक्ती अशी मात्र असते की जी केवळ 3 अनुभव घेते आणि त्या 3 अनुभवांमधनं ती जागी होते आणि तिला कळतं की हे जीवन दुःखमय आहे, तर आनंदाचा शोध घेतला पाहिजे. ठीक आहे. आणि आपण मात्र तो खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहतो. याचं कारण प्रकृती आपल्याकडनं ते करून घेते आहे. वाटचाल कुठे करायची? आपल्याला वाटचाल करायची ती आनंदाकडे. कारण या संपूर्ण सृष्टीचा हा जो सगळा विश्व पसारा निर्माण झालेला आहे त्याचा किंबहुना आपल्या अस्तित्वाचाही मूळ हेतू, मूळ प्रयोजन आनंद हेच आहे. फक्त ते आता त्याच्यावर अज्ञानाचं आवरण निर्माण झालेलं आहे आणि त्या मूळ आनंदापासून आपण दुरावलेलो आहोत. तेव्हा त्या मूळ आनंदाकडे परत जाणं हे एक प्रकारे आपल्या जीवनाचं प्रयोजन आहे आणि तेच प्रकृती या सुखदुःख मिश्रित खेळाच्या माध्यमातून आपल्याकडून करून घेत असते. आणि म्हणूनच जीवनामध्ये कितीही दुःख आली, कितीही संकट आली, कितीही कष्ट उपसावे लागले, अगदी मरणप्राय यातना सहन कराव्या लागल्या, तरी व्यक्ती जीवन जगणं सोडत नाहीत, कारण जीवनामध्ये आनंद आहे. ठीक आहे. तेव्हा हा जो आनंद आहे, निर्भेळ आनंद, निरतिशय आनंद, विशुद्ध आनंद, परमानंद, तो आपल्याला मिळवायचा आहे. हे आपल्या जीवनाचं एक प्रकारे प्रयोजन आहे. आणि मग ते कसं करायचं हे सगळं आपण समजावून घेणार आहोत. आता पारंपरिकरित्या हा जो आनंद असतो त्या आनंदाचे 7 स्तर सांगितलेले आहेत. आणि ते 7 स्तर आपले जे कोश आहेत, म्हणजे आपण ऐकून असाल तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ह्या सगळ्या कोशांशी समकक्ष असे ते आनंद आहेत. समजावून घेऊया. बघा, शरीर इथपासून आपण जर सुरुवात केली तर शरीर म्हणजे अन्नमय कोश आणि या अन्नमय कोशाशी समकक्ष असणारा आनंद म्हणजे शरीराशी असणारा आनंद, शरीरानंद म्हणूया, किंवा ज्याला कामानंद हाही शब्दप्रयोग केला जातो. याच्यामध्ये 5 प्रकारचे आनंद आहेत. अर्थात खूप तपशिलात आपण जाणार नाही आहोत, पण निदान कानावर नावं तरी आपल्या असू देत एवढं तात्पुरता आपण विचारात घेणार आहोत. तर ह्या स्तरावरचा जो आनंद आहे, म्हणजे शारीरिक स्तरावरचा जो आनंद आहे, त्याचे 5 प्रकार असे: कामानंद, विषयानंद, तीव्र आनंद, रौद्र आनंद आणि वैद्युत आनंद. हे या स्तरावरचे आनंद आहेत. आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून जी सुख आपण अनुभवतो तो जो आनंद आहे तो आनंद शरीराशी संबंधित आनंद आहे, म्हणजे शारीर आनंद असं आपण त्याला म्हणूया. उदाहरणार्थ स्पर्शाचा आनंद आहे. एखादं सुंदर मोरपीस आपण जर आपल्या हातावरून फिरवलं तर तो स्पर्श, त्याचा आनंद जो आहे तो शरीरानंद आहे. आता प्राणमय कोश आता आपल्याला पुरेशी माहिती झालेली आहे. भावभावना यातनं जो मिळणारा आनंद आहे. उदाहरणार्थ बरेच वर्षानंतर मला जर माझी मैत्रीण भेटली, मित्र भेटला, तर त्यातनं मिळणारा जो आनंद आहे, भावभावनांमधनं प्रेमातनं मिळणारा जो आनंद आहे तो प्रेमानंद प्राणमय कोशाशी संबंधित आहे. पुढचा जो आनंद आहे तो मनोमय कोशाशी संबंधित आहे. त्याचं नाव अहैतुक आनंद असं आहे. अहैतुक म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नाही किंवा कुठल्या तरी वस्तूची तिथे आवश्यकता आहेच असं नाही,
असा असणारा, उद्देश विरहित असणारा आनंद. उदाहरणार्थ, मी एखादी कला शिकते आहे, बासरी शिकते समजा, तर ती बासरी वाजवायला शिकताना त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो मला काहीतरी त्यातनं प्रसिद्धी मिळावी, पैसा मिळावा अशाशी संबंधित नाही. मी केवळ आनंदासाठी आनंद किंवा कलेसाठी कला म्हणून जेव्हा शिकत असते तेव्हा तो अहैतुक आनंद म्हणजे मनोमय कोशाशी संबंधित असणारा तो आनंद आहे. आता आपण फक्त थोडी नावं लक्षात घेऊया. पारंपरिक जी मांडणी आहे त्याच्यामध्ये आदिमानसाचा समावेश नसतो. तो श्री अरविंदांनी केलेला आहे हे आता आपल्याला माहिती आहे. अतिमानस म्हणजे विज्ञान. प्राचीन काळामध्ये त्याला विज्ञान असं संबोधलं जायचं. त्यामुळे विज्ञानमय कोशाशी संबंधित जो आनंद असतो त्याला चिद्घन आनंद असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढे आनंद हा जो स्तर आहे, आनंदमय कोश म्हणून जो आहे त्याच्याशी संबंधित असणारा आनंद तो शुद्ध आनंद असं त्याला म्हटलेलं आहे. त्याचा विचार आज आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. मग त्याच्या पुढे तपस याचाही विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. चित हा जो स्तर आहे त्याच्याशी संबंधित असणारा आनंद म्हणजे चिदानंद आणि सत याच्याशी संबंधित असणारा आनंद म्हणजे सदानंद. आणि हे जे सगळे आहेत म्हणजे चिद्घनापासून, चिद्घन असेल, शुद्ध आनंद असेल, नंतर चिदानंद असेल आणि सदानंद असेल, हे सगळे आनंद जे परार्धामधले आनंद आहेत ते सगळे मिळून आपण ज्याला ब्रह्मानंद म्हणतो तो ब्रह्मानंद त्यातून निर्माण होतो असं आपल्या लक्षात येतं. मग आता आपल्या लक्षात येईल की आपल्याला अजूनपर्यंत हा जो विशुद्ध आनंद आहे तो अनुभवायलाच मिळालेला नाही. का मिळालेला नाही? कारण आपण इच्छा वासना, पसंती नापसंती, अग्रक्रम, आपल्या मानसिक रचना यांच्यामध्येच अडकून राहिलेलो आहोत. त्याच्या पलीकडे आपण जोवर जात नाही तोपर्यंत आपल्याला तो विशुद्ध आनंद अनुभवता येणार नाही. हे आता या सगळ्या मांडणीवरनं आपल्या लक्षात आलं असेल. मग ही जी अवस्था आहे, ही जी आनंदाची स्थिती आहे ती कशी आहे? तर मदरनी असं म्हटलेलं आहे की ही डिझायरलेस स्टेट आहे. म्हणजे इच्छाविरहित अशी ती स्थिती आहे. त्या स्थितीत मिळणारा तो आनंद आहे. So long as one is a being of desire, one cannot feel the ananda. Even were a force of ananda to descend, it would immediately be falsified by the presence of desires. जोपर्यंत इच्छा वासना आहेत तोपर्यंत आनंद नाही. आणि अगदी त्या स्थितीत जरी समजा आनंद आलाच अवतरून खालती तरीही त्या इच्छा वासनांमुळे त्याच्यामध्ये चटकन एक भेसळ निर्माण होते आणि तो आनंद त्याच्या शुद्ध स्वरूपाला पारखा होऊन जातो. त्यामुळे जोपर्यंत इच्छा वासनांचं साम्राज्य आपल्या स्वतःमध्ये आहे तोपर्यंत हा आनंद आपल्याला गवसू शकत नाही. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. आता आपण एक अगदी मूलभूत महत्त्वाचा असा विषय समजावून घेऊया. तो असा की आपण हे खूप ऐकलंय बघा, वाचलेलं आहे की या जीवनाचं प्रयोजनच आनंद हे आहे. आनंद द्विगुणित व्हावा म्हणून ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली वगैरे वगैरे. असं जर आहे तर मग हे जीवन असं सुखदुःख मिश्रित का? ह्या जीवनामध्ये मुळात दुःखच का आहे? हा प्रश्न आपल्याला कदाचित आत्तापर्यंत भेडसावलेला असेल, परंतु त्याचं उत्तर कदाचित आपल्याला मिळालेलं नसेल. श्री अरविंद आपल्याला या बाबतीत काय सांगतायत ते समजावून घेऊया. ते एके ठिकाणी लिहितायत, पेन इज द टच ऑफ आवर मदर
मदर म्हणजे डिव्हाइन मदर, टीचिंग अस हाऊ टू बेअर अँड ग्रो इन रॅप्चर. शी हॅज 3 स्टेजेस ऑफ हर स्कूलिंग. endurance first, next equality of soul, and last ecstasy. खूप विचार करायला लावणारं हे विधान आहे. समजावून घेऊया आपण. पेन इज द टच ऑफ आवर मदर. दुःख किंवा वेदना जी आहे ती म्हणजे आपल्या दिव्य मातेचा स्पर्श आहे. तो स्पर्श काय करतो आहे? तो स्पर्श टीचिंग अस हाऊ टू बेअर अँड ग्रो इन रॅप्चर. आनंद सहन कसा करावा आणि तो आनंद वृद्धिंगत कसा करावा हे शिकवणारा दिव्य मातेचा स्पर्श म्हणजे दुःख आहे. खूप विचार करण्यासारखं हे वाक्य आहे बघा. आत्ता आपण त्या खूप तपशिलात शिरणार नाही आहोत, ज्याचा त्यांनी तो विचार करायचा आहे. परंतु इथे एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं. कोणता आहे तो मुद्दा? आनंद सहन करायला आणि तो वृद्धिंगत करायला शिकवणं. हे आत्ता त्यांनी सांगितलं इथे. आनंद सहन करणं, आनंद पेळणं, आनंद धारण करणं हे शिकावं लागतं. कदाचित आपण हे प्रथमच असं काहीतरी ऐकलेलं आहे, हो की नाही? आपण हे कायम ऐकतो की अरे दुःख सहन करायला शिकलं पाहिजे. परंतु आनंद पण पेलावा लागतो का? आनंद पण सहन करावा लागतो का? तो धारण करता येत नाही का? कदाचित. पुढे काय म्हणतायत बघा. शी हॅज 3 स्टेजेस ऑफ हर स्कूलिंग. हे जे ती शिकवते आपल्याला, आनंद पेलायला ती शिकवते, त्या शिक्षणाचे 3 टप्पे आहेत. ते 3 टप्पे कोणते? तर पहिला टप्पा आहे एन्ड्युरन्स फर्स्ट. आधी दुःख जे आहे, दुःखाकडून आनंदाकडे आपल्याला जायचं आहे. तर ते जे दुःख आलेलं आहे आपल्या वाट्याला, वेदना आहेत, यातना आहेत, तर त्या आधी सोसायला शिकणं म्हणजे सहनशक्ती आपल्यातली वाढवत नेणं. हे स्कूलिंगचा पहिला टप्पा आहे. हे शिकवणीचा पहिला टप्पा आहे. एन्ड्युरन्स फर्स्ट, सहनशीलता वाढवणं. मग आपल्यातली सहनशीलता पुरेशी वाढत गेली की मग आपण पुढच्या टप्प्याकडे वळतो. तो पुढचा टप्पा आहे समत्वाचा. नेक्स्ट इक्वालिटी ऑफ सोल. आत्मा हा समचित्त आहे असं म्हटलं जातं. मग त्या आत्म्याचं जे हे गुणवैशिष्ट्य आहे समत्व, ते हळूहळू आपल्यामध्ये एक प्रकारे झिरपायला लागतं असं आपण म्हणूया. म्हणजे आता आपण दुःख सहन करत नाही नुसतं, तो टप्पा मागे पडला. आता आपण अजून एक पायरी वर आलो आणि तिथे आता आपण त्या दुःखाकडे किंवा सुखाकडे समत्वानी पाहतो. म्हणजे सुख मिळालं म्हणून अत्यंत हुरळून जात नाही किंवा दुःख आलं म्हणून खचून जात नाही, निराश होत नाही, तर एक समतोल अशी आपली स्थिती कायम राहते. समत्व बुद्धी. आणि ही समत्व बुद्धी जेव्हा स्थिर होईल आपल्यामध्ये, म्हणजे ती प्रत्येक वेळेला तशीच समत्व बुद्धी आढळेल, ती स्थिर स्थावर आपल्यामध्ये झालेली असेल, म्हणजे तो आपला स्थायी भाव जेव्हा झालेला असेल, तेव्हा मग त्याच्या पलीकडची पायरी आहे ती म्हणजे इष्टसी, म्हणजे आनंद. दुःख सहन करायला शिकणं, नंतर समत्व बुद्धी, आणि तिसरी पायरी म्हणजे निरतिशय आनंद ही पायरी. तेव्हा आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला दुःखाचा, यातनांचा, वेदनांचा सामना करावा लागत असेल तर ह्या 3 पायऱ्यांकडे लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे कदाचित आपल्याला ते दुःख सहन करायला अधिक बळ मिळेल. आपण जे
मगाशी म्हटलं की आनंद सहन करायला शिकणं ही काय गोष्ट आहे? आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये आपल्याला कधीच बहुधा इतका आनंद झालेला नसतो की अरे आनंद सहनच करता येत नाही, इतका आनंद झाला असा कधी अनुभवायलाच येत नाही. आणि त्यामुळे आनंद हा पेलावा लागतो किंवा त्याच्यासाठी धारणाशक्ती वाढवावी लागते हेच मुळी आपल्याला माहिती नसतं. ठीक आहे, कधीतरी आपण हे ऐकलेलं असतं की हो त्या व्यक्तीला एवढा आनंद झाला की हर्षवायू झाला वगैरे वगैरे, पण प्रत्यक्ष अनुभवलेलं नसतं हे आपण. ठीक आहे, त्यामुळे ही संकल्पना थोडी पचनी पडायला आपल्याला जड जाते, पण ठीक आहे आपण समजावून घेऊया. मग आता अध्यात्म जीवनाची वाटचाल सुरू झालेली जर असेल, आपण ध्यानधारणादी काहीतरी साधना उपासना करायला लागलेलो असू, तर कधीतरी हा जो आनंद आहे या आनंदाचा आंशिक रूप आपल्यापर्यंत येऊन झिरपतं. आनंद खूप वरच्या स्तरावरती आहे, पण त्याचा अंशभाग आपल्या मन प्राण शरीरापर्यंत कदाचित येऊन झिरपतो आणि तो आंशिक असलेला आनंद सुद्धा इतका वेगळा आहे, इतका कदाचित तीव्र स्वरूपाचा आहे, उत्कट स्वरूपाचा आहे की तो आपल्याला पेलता येत नाही. आणि मग त्यातनं 4 प्रकार निर्माण होतात असं श्री अरविंद म्हणतात. कोणते 4 प्रकार? ही नावं कदाचित आपण ऐकलेली आहेत, पण त्याचा हा संदर्भ आहे हे आपल्याला कदाचित माहिती नसतं. जे योगी पुरुष असतात त्या लोकांच्या बाबतीत वर्णन करताना हे असं म्हटलं जातं की जडवत, बालवत, उन्मत्तवत आणि पिशाच्चवत या 4 श्रेणी या योगी व्यक्तींमध्ये कधी आपल्याला आढळून येतात. अर्थात त्यामध्ये झालेलं असतं काय? तर बघा, आपण अगदी सुरुवातीच्या भागांमध्ये पाहिलं होतं की व्यक्ती शरीरप्रधान असते किंवा प्राणप्रधान असते किंवा मनप्रधान असते, आणि मग ह्यानुसार हे प्रकार पडतात. म्हणजे योग साधना करणारी व्यक्ती जर शरीरप्रधान असेल, म्हणजे तिचं सर्वसामान्य जीवन हे शरीराशी निगडीत चाललेलं असेल, याचा तपशिलात विचार आपण सुरुवातीला केला, त्या तपशिलात आत्ता आपण परत जाणार नाही आहोत. तर ती व्यक्ती जर शरीरप्रधान असेल आणि योग साधना करत असेल आणि आत्ता आपण म्हटलं तसं या आनंदाचा एक आंशिक कण अनुभवायला आला शरीरप्रधान व्यक्तीच्या बाबतीत, तर तिला म्हणजे साधना करताना आनंदाचा अनुभव येतोय आणि बाह्य जीवन मात्र त्या आनंदाने परिवर्तित झालेलं नाहीये, ते सामान्य रीतीनेच चाललेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही रूपांतरण झालेलं नाहीये. कनिष्ठ प्रकृतीच्या पद्धतीनेच कार्यरत आहे. अशा वेळेला जो एक त्या योगाचा स्तर निर्माण होतो तो म्हणजे जडवत हा एक प्रकार आहे. म्हणजे काय? तर ध्यानामध्ये समाधी अवस्थेमध्ये अतिशय आनंद आहे आणि बाह्य व्यवहार मात्र एखाद्या जड वस्तूसारखे चाललेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ झाडावरनं एखादं पिकलं पान गळून पडावं, ते पिकलं पान त्याला स्वतंत्र असं काही एक प्रकारे अस्तित्वच नाहीये. वारा येईल तसं ते कसंही हालतं आहे. अगदी त्या पद्धतीने तिचे जीवन व्यवहार चालत राहतात. जडवत जीवन चालू राहतं, भौतिक जीवन. ठीक आहे, त्यामुळे हा जो प्रकार आहे तो जडवत. त्याच्यानंतर ती व्यक्ती शरीरप्रधानच आहे, पण जडवत जीवन नाहीये तिचं, तर कदाचित त्यामधनं बालवत असा प्रकार निर्माण होतो. म्हणजे आंतरिक जीवनामध्ये आनंद आहे आणि बाह्य सगळे जे भौतिक जीवन व्यवहार चाललेले आहेत ते कसं चालले, तर एखाद्या अगदी लहान बालकाप्रमाणे चाललेले आहेत. म्हणजे वयाने व्यक्ती मोठी आहे पण जीवन व्यवहार चालले लहान बालकासारखे.
तेव्हा त्याला म्हणायचं बालवत. व्यक्ती जर प्राणप्रधान असेल तर मग पुढचे 2 प्रकार घडून येतात, ते म्हणजे उन्मत्तवत किंवा पिशाच्यवत. नावावरूनच आपल्या लक्षात येईल की उन्मत्तवत मध्ये काय आहे, तर आंतरिक जीवनामध्ये आनंद आहे, पण तो आनंद पुरेसा पेलता येत नाहीये आणि त्यामुळे म्हणजे चांगल्या अर्थाने पेलता येत नाहीये. कसा? कारण समत्व बुद्धी नाहीये. त्यामुळे त्या आनंदाचा जो अतिरेक होतो आहे त्या व्यक्तीला तो पेलता येत नाहीये आणि मग बाह्य जीवनामध्ये वावरताना मात्र त्या व्यक्तीला असं वाटतं की अरे मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे या जीवन व्यवहाराचे जे सगळे निर्बंध आहेत, नीतिनियम आहेत, कायदे कानून आहेत, ते काही मला लागू पडत नाहीत. अशा धारणेत गेलेली ती व्यक्ती असते. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तिचे जीवन व्यवहार चाललेले असतात. तेव्हा ती जी अवस्था आहे त्याला उन्मत्तवत असं म्हटलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडेची अवस्था जी आहे ती म्हणजे पिशाच्यवत. नावावरून आपल्या लक्षात येईल की त्याची तीव्रता त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आंतरिक जीवन आणि बाह्य जीवन यामध्ये जर पुरेसा संवाद निर्माण झालेला नसेल आणि आंतरिक जीवनामध्ये या आनंदाचा एक अंशभाग अनुभवायला आलेला असेल तर मग त्यातनं ह्या 4 अवस्था निर्माण होतात असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. हे मार्ग आहेत, परंतु पूर्ण योगामध्ये मात्र याला फारसं महत्त्व दिलं जात नाही. किंबहुना पूर्ण योगामध्ये याच्याही पलीकडचं अधिक काहीतरी महत्त्वाचं असं अपेक्षित केलं जातं. ते काय ते आपण विवेचनाच्या ओघात पाहणार आहोत. मग आत्ता जसे आपण हे जडवत, बालवत, उन्मत्तवत आणि पिशाच्यवत हे 4 प्रकार पाहिले, त्याचप्रमाणे व्यक्ती मनप्रधान जीवन जगत असेल आणि आंशिक आनंदाचा अनुभव आला आंतरिकरित्या, तेव्हा काय स्थिती वेगवेगळ्या प्रकारच्या होऊ शकतात तेही श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे बघा. तर त्यामध्ये असं होऊ शकतं की मन हे तेजोमय झालेलं आहे, त्याला कुठलीही मर्यादा राहिलेली नाहीये, आनंदी आहे, लवचिक आहे आणि अनंत असं झालेलं आहे, असंही एक प्रकारे आढळून येतं. किंवा दुसरा एक प्रकार घडून येतो ते म्हणजे मनाचं मनपणच नाहीसं होऊन गेल्यासारखं होतं. ते इमोबाईल होतं, त्याचं मनपण हरवून गेल्यासारखं होतं. आणि तिसरा एक प्रकार म्हणजे मग अशी व्यक्ती संन्यास घेऊन निघून जाते किंवा एकांत सेवन करायला लागते, कारण तो आनंद आणि हे बाह्य जीवन याचा समतोल साधता येत नाही. मग अशा रीतीने एकांतवासाचं सेवन करणं, अशा प्रकारे ती जीवन जगायला लागते. किंवा मग काही थोडे लोक संत ज्या पद्धतीने जीवन जगतात, म्हणजे आंतरिक जीवनामध्ये आनंद आहे आणि बाह्य जीवनामध्ये प्रेम असेल, आनंद असेल किंवा काहीतरी प्रबोधन करणं असेल, असं जीवन ते जगत राहतात. किंवा मग काही जण त्यातले असे असतात की तडजोड करतात. तडजोड कशी की ठीक आहे, आंतरिक जीवनामध्ये आनंद आणि बाह्य जीवन हे असंच आहे, आता त्यात काय करणार, त्यात काही बदल होणार नाही असं म्हणून ते स्वीकारतात. तर हे सगळे प्रकार कोणाच्या बाबतीत होतात, तर जी व्यक्ती मनप्रधान जीवन जगत असते त्या व्यक्तीच्या बाबतीत असे विविध प्रकार होताना आढळतात असं श्री अरविंद म्हणतात. आता हा आनंद जो तुमच्या साधनेमधनं तुम्हाला गवसणार आहे, तो आनंद भलेही आंशिक असेल किंवा त्या आनंदाचा स्तर अधिक वरचा असेल, तो तुम्हाला पेलता आला पाहिजे, तो धारण करता आला पाहिजे आणि त्यासाठी तुमचं शरीर, प्राण आणि मन, म्हणजे ज्याला पूर्णयोगाच्या परिभाषेमध्ये आधार असं म्हटलं जातं, तो आधार तुमचा बळकट असला पाहिजे. हे पूर्णयोगाला अपेक्षित आहे. आता आणखीन एक मुद्दा आपल्याला समजावून घ्यायचा आहे, जो आत्ताच्या आपल्या ह्याच मुद्द्यामधून एक प्रकारे
अलगदपणाने उलगडतोय असं लक्षात येत आहे. बघा, म्हणजे आपण काय म्हटलं की खरा आनंद ह्या स्तरावर गेल्यानंतर मिळतोय. ठीक आहे, म्हणजे अतिमानसाच्या पलीकडे गेल्यानंतर खरा आनंद मिळतोय. पण ह्या स्तरावर असताना सुद्धा सच्चिदानंदाचा, या सगळ्याला मिळून आपण सच्चिदानंद म्हणतो, त्या सच्चिदानंदाचा काही एक अनुभव, भलेही त्याची तीव्रता कमी असेल, भलेही त्याचं प्रमाण कमी असेल, पण त्याच सच्चिदानंदाचा अनुभव या स्तरांवर पण येतो आहे. हे असं कसं शक्य आहे? हा प्रश्न आपल्याला पडतो की अरे हा आनंद तर इथे आहे, मग तो इथे कसा काय अनुभवायला येतो? ठीक आहे, तर हे समजावून घेण्यासाठी मदरनी एक फार सुंदर उदाहरण दिलंय. समजावून घेऊया, कारण ही वर्णनं आपण वाचली आहेत ना. आपले जे वेगवेगळे ऋषीमुनी असतील त्यांच्या साहित्यामध्ये आपण ही सच्चिदानंदाची वर्णनं वाचलेली आहेत. आणि आपण एकीकडे म्हणतोय की अरे ह्या पातळीवर गेल्याशिवाय तो आनंद मिळत नाही, आणि आत्ता आपण म्हटलं की याही स्तरावर तो आनंद मिळतोय. मग नक्की काय, हे समजावून कसं घ्यायचं? तर पहिली एक महत्त्वाची गोष्ट मदर कायम आपल्याला सांगतात की हे सगळं जे आपण समजावून घेतोय ते खरं तर केवळ वैचारिक पातळीवरून समजून घेण्यासारखं नाही. कारण मन हा सगळा अनुभव घेण्यासाठी मुळी सक्षमच नाहीये. त्याच्यासाठी हे मन हे पात्र पुरेसंच नाहीये. अनुभव घेणं ही काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. पण तरीही तुम्ही आम्ही सर्वसामान्य जण हे मनामध्ये वावरत असल्यामुळे आपल्याला कळावं अशा पद्धतीने मदरनी हे उदाहरण दिलेलं आहे. वास्तविक असं वर आणि खाली असं काही नाहीच आहे मुळे, असं मदरनी अनेकदा आपल्याला सांगितलेलं आहे. पण तरीही आपण हे अशाच पद्धतीने समजावून घेऊ शकतो, म्हणजे मग थोड्याफार प्रमाणात आपल्याला कळू शकतं. तेव्हा मदर काय म्हणतात बघा, आनंद हा समजा एक माळा आहे अशी कल्पना केली तर त्या माळ्यावरची एखादी वस्तू आपल्याला काढायची आहे. शिडी लावलेली आहे, ती शिडी त्या माळ्याची जी भिंत आहे त्या भिंतीलाच टेकवलेली आहे. म्हणजे ती भिंत आनंदाच्या पाठीमागे पण आहे आणि तीच भिंत इथे खालती पण आलेली आहे आणि त्याच्यावर शिडी टेकवलेली आहे. आणि आता आपण इथपर्यंत चढत आलेलो आहोत. मनाच्या स्तरावर गेल्यानंतर किंवा प्राणाच्या किंवा शरीराच्याही स्तरावर गेल्यावर, म्हणजे यातल्या कुठल्याही पायरीवर उभे असताना व्यक्ती जर त्या पायरीवरून वर जाण्याच्या ऐवजी जर आत शिरली, शिडीच्या पायरीमधनं ती आत शिरली, म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये ती जर प्रविष्ट झाली, इंटिरियराइज झाली, तर ती जाऊन टेकणारे कुठे? त्या भिंतीलाच टेकणारे. आणि ती भिंत कशाची आहे? सच्चिदानंदाचीच ती भिंत आहे. त्यामुळे त्या स्तरावर जे सच्चिदानंदाची भिंत आपण म्हणूया, ती भिंत जी सगळी इथपासून इथपर्यंत सगळी जी सुरू आहे, तिथल्या एका टप्प्यावरती व्यक्तीला सच्चिदानंदाचा अनुभव आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या कोणत्या स्तरावर व्यक्ती सामान्यतः जीवन जगते आहे त्या स्तरावर तिला ध्यानावस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये जो सच्चिदानंदाचा अनुभव येतो तो अशा पद्धतीचा अनुभव असतो असं म्हणता येतं. तो हा आनंद नाहीये, तिथल्या आनंदाचं स्वरूप आणखी वेगळं आहे. पण त्याची एक काय म्हणूया, चुणूक म्हणूया, एखादी झलक म्हणूया, अशी इथे आपल्याला पाहायला मिळते. ती कशी ते मदरनी इथे सांगितलेलं आहे. पण श्री अरविंद आणि मदर असं म्हणतात की आत्तापर्यंत सच्चिदानंदाची जी वर्णनं
आपण वाचलेली आहेत ती सगळी वर्णनं ह्या कोणत्या तरी पायरीवरची ती वर्णनं आहेत आणि त्या पायरीवर गेल्यानंतर तो आनंदाचा अनुभव इतका विलक्षण होता की त्या व्यक्तींना असं वाटलं की आपल्याला सच्चिदानंद गवसलेलं आहे असं म्हणून ते तिथेच विसावले. आणि म्हणून या पृथ्वी तलावर अजूनपर्यंत हा जो विशुद्ध आनंद आहे तो अजून अनुभवायलाच आलेला नाही. असं का म्हटलं असेल हे थोडं समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येतं. इतके दिवसपर्यंत आपण या मालिकेमधनं हे समजावून घेतो आहोत की अतिमानसाच्या स्तरापर्यंत आजपर्यंत वाटचालच झालेली नव्हती. आणि मग जर हीच वाटचाल करण्यासाठी या स्तरापर्यंत जाण्यासाठी मदर श्री अरविंद झटले असतील तर त्याच्याही वरचा असलेला जो आनंद आहे तो मिळवणं हे शक्य झालेलं नव्हतं. अतिमानस जोपर्यंत इथे स्थिर स्थावर होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या खऱ्या आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही हे मदर श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघूया आपण ते विधान मुळातनं वाचूया. बिटवीन द टू हेमिस्फिअर्स सो टू से इज व्हॉट आय कॉल द सुपर माइंड. ही जी दोन्ही गोलार्ध आहेत म्हणजे निम्न गोलार्ध आणि परार्ध या दोन्ही गोलार्धाच्या मध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे अतिमानस आहे. यू कांट गेट टू द रियल सच्चिद आनंद but you can have, as most people who say that they have realized Satchidananda, the experience of it in the mind or in the vital being. ते म्हणतात ज्या लोकांनी ही वर्णन केली आहेत की त्यांना सच्चिदानंदाचा अनुभव आला ते एकतर मनप्रधान जीवन जगत होते किंवा प्राणप्रधान जीवन जगत होते आणि त्या स्तरावर त्यांना तो आलेला अनुभव आहे. But you can't organize it here even though you get the experience. आणि तुम्हाला तो अनुभव आला जरी समजा तरी तुम्ही त्याचं ऑर्गनाइज तो करू शकत नाही. द ऑर्गनायझेशन ऑफ द इन्फायनाइट कॉन्शियसनेस सच्चिदानंद कॅन ओनली बी डन बाय द सुपर माइंड. आणि हे जे ऑर्गनायझेशन करायचं आहे म्हणजे हा आनंद आपल्याला पेलता येईल असा करायचा आहे. ते काम कोण करू शकतं तर ते काम फक्त अतिमानसाला शक्य आहे. कारण या दोन्ही गोलार्धामधली दरी भरून काढण्याचं काम हे फक्त अतिमानसाला शक्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. इट इज क्वाईट इम्पॉसिबल टू असेंड टू द रियल आनंद प्लेन. अपवाद त्याला सांगितला आहे एक्सेप्ट इन अ प्रोफाउंड ट्रान्स अंटिल आफ्टर द सुप्रामेंटल कॉन्शियसनेस हॅज बीन एंटर्ड, रिअलाइज्ड अँड पझेस्ड. म्हणजे या विशुद्ध आनंदाचा अनुभव आपल्याला केव्हा येऊ शकतो. श्री अरविंद असं म्हणतात की हे अतिमानसिक चेतना तुमच्यामध्ये प्रविष्ट झाल्याखेरीज, ती नुसती प्रविष्ट झाली असं नाही. प्रविष्ट होणं म्हणजे काय तर अतिमानसिक चेतनेचा अनुभव आला गेला, क्षणापुरता आला आणि निघून गेला अशी ये जा चालू आहे ते म्हणजे प्रविष्ट होणं आहे. तेवढं पुरेसं नाही तर तो रिअलाइज झाला पाहिजे. म्हणजे तो अनुभव तुमचा स्थायी भाव झाला पाहिजे, तो स्थिर स्थावर झाला पाहिजे तुमच्या अस्तित्वामध्ये. आणि तेवढंही पुरेसं नाही तर त्या अतिमानसिक चेतनेने सगळं तुमचं नियमन होतं आहे. म्हणजे अतिमानसिक चेतनेचीच सत्ता तुमच्या अस्तित्वावर चालू आहे असं जेव्हा होतं तेव्हा मग त्या पलीकडचा असलेला आनंद व्यक्तीच्या अनुभवास येऊ शकतो असं ते म्हणतात. जेव्हा कधी सच्चिदानंदाचा अनुभव म्हणून आलाय असं जेव्हा जाणवलेलं असतं व्यक्तीला तेव्हा ते त्या आनंद स्तरावरून आलेलं एक अंशिक रूप असतं. बट इट इज व्हेरी मच डिमिनिश्ड इन पॉवर. त्याची शक्ती अगदी क्षीण झालेली असते. अँड मॉडिफाईड टू सूट द लेसर पॉवर ऑफ रिसेप्टिव्हिटी ऑफ द इन्फिरियर लेवल्स.
आणि ह्या ज्या इन्फिरियर लेवल्स आहेत म्हणजे मन प्राण शरीर, त्यांची धारणा शक्ती जेवढी आहे त्या धारणा शक्तीला पेलवेल एवढा तो आनंद सीमित झालेला असतो आणि त्याचा अनुभव तुम्हाला आलेला असतो. म्हणून या अतिमानसाच्या पायरीपर्यंत जायला पाहिजे, म्हणजे मग त्याच्या पलीकडचा विशुद्ध आनंद आपल्या अनुभवास येईल असं ते म्हणतात. आणि याच्या बाबतीत आणखीन एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. ते म्हणतात मन प्राण शरीरामध्ये या सच्चिदानंदाचा अनुभव येऊ शकतो. जसं आत्ता आपण पाहिलं की तो आंशिक अनुभव आहे, क्षीण झालेला अनुभव आहे, पण त्यामुळे मन प्राण शरीरामध्ये रूपांतर करण्याची क्षमता त्यामध्ये नसते. ती क्षमता फक्त अतिमानसामध्ये आहे असं श्री अरविंद इथे सांगता आहेत. इथे एका साधकाने श्री अरविंदांना प्रश्न असा विचारलाय की आपल्याला हे भौतिक जीवनामधले जे सगळे आनंदाचे म्हणून अनुभव येतात ते सगळे अनुभव त्याला ब्रह्मानंद स्वाद सहोदर असं एक शब्दप्रयोग केला जातो की हे खरोखर ब्रह्मानंद स्वाद सहोदर आहेत का? म्हणजे ब्रह्मानंदाचा स्वाद जसा असतो त्याचे सहोदर, सहोदर म्हणजे भावंड, एकाच उदरामधनं जन्माला आलेले, तर हा आनंद खरंच तसा ब्रह्मानंदाशी मिळता जुळता का असतो का असा प्रश्न श्री अरविंदांना विचारलाय. तेव्हा ते काय म्हणतात बघा. अगदी मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आनंद त्याचा समावेश त्यांनी केलाय बघा. प्लेजर ऑफ पोएट्री, काव्यशास्त्र विनोदाचा आनंद आपण म्हणतो की नाही, साहित्याचा आनंद, किंवा म्युझिक कलांचा आनंद असेल, प्रोडक्शन ऑफ ऑल काइंड्स निर्मितीचा आनंद आहे, उत्पादन काहीतरी निर्माण केलं, नवे निर्माण केला त्याचा आनंद, युद्धाचा विजयाचा आनंद किंवा साहसाचा आनंद, किंवा अगदी त्याच्यामध्ये सेक्स्युअल प्लेझर याचा सुद्धा समावेश केलेला आहे. हे सगळे जे आनंद आहेत या सगळ्या आनंदाची वर्णनं ब्रह्मानंद स्वाद सहोदर करता येतील का? तर श्री अरविंद म्हणतात कुठलाही आनंद असू दे, म्हणजे मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे शरीराचा आनंद असू दे, प्राणाचा म्हणजे प्रेमानंद असू दे, किंवा मनाचा म्हणजे अहैतुक आनंद असू दे, हे सगळे जे आनंद पाहत गेलो आपण मगाशी, हे सगळे जे आनंद आहेत ते एक प्रकारे या आनंद स्तराकडूनच आलेले आनंद आहेत, परंतु ती त्याची अगदी क्षीण रूप आहेत आणि त्यामुळे त्यांना ब्रह्मानंद स्वाद सहोदर असं म्हणता येणार नाही असं ते म्हणतात बघा. ते त्याचं डिग्रेडेशन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग हे जे आनंदाचे अनुभव येत आहेत ते कशासाठी आपल्याला येत आहेत? तर एक प्रकारे ही सृष्टीची प्रकृतीची योजना आहे की त्या आनंदाची एक चुणूक आपल्याला कुठेतरी अनुभवायला मिळते आणि मग आपण मिळालेल्या आनंदावर समाधानी होत नाही, तो आनंद अधिक मिळावा, अधिक मिळावा, अधिक वरच्या स्तरावरचा मिळावा अशी ओढ आपल्यामध्ये लागत जाते आणि मग टप्प्याटप्प्याने आपण ह्या आनंदापर्यंत जातो. ही सगळी प्रकृतीची योजना आहे असं आपल्याला दिसतं बघा. पहिल्यांदा आपल्याला म्हणजे अगदी सुरुवातीच्या प्राथमिक दशेमध्ये जो आनंद अनुभव येतो तो इंद्रियजन्य आनंद. मग अशी आपण ह्याची उदाहरणं पाहिली. स्पर्शाचा आनंद आहे, काहीतरी आवडीचा पदार्थ खाल्ला त्याचा आनंद आहे, काहीतरी डोळ्यांना सुंदर दृश्य दिसलं, कानांनी छान काहीतरी संगीत ऐकायला मिळालं, हे सगळे शरीराच्या इंद्रियांशी निगडीत असलेले आनंद आहेत. मग त्या आनंदानंतर दृष्टी वळते ती भावभावनांच्या आनंदाकडे दृष्टी वळते की त्यातला आनंद फक्त पुरेसा वाटत नाही, व्यक्ती अधिक चांगला आनंद शोधायला जाते. मग एखादं उत्तम नाटक असेल, सिनेमा असेल, यातनं कसला आनंद मिळतो तर भावभावनांचा आनंद व्यक्तीला अनुभवायला मिळतो. मग त्याच्याही पलीकडे तिथेही व्यक्ती थांबत नाही, तिला त्याच्याही वरचा आनंद मिळावा अशी इच्छा निर्माण होते. मग व्यक्ती वळते बौद्धिक आनंदाकडे, काहीतरी
चांगलं वाचनात आलं, वैचारिक स्वरूपाचं आनंद देणारं वाचलं. उदाहरणार्थ आपण मदर श्री अरविंदांचं हे सगळं समजावून घेतोय, हा कसला आनंद आहे, तर हा बौद्धिक आनंद आहे. तिकडे व्यक्ती वळते आणि तो आनंद पुरेसा मिळाल्यानंतर मग तिच्याच मध्ये अशी एक प्रेरणा उदयाला येते की अरे हा आनंद आहे जरूर, पण आता त्यांनी समाधान होईन असं होतं. म्हणजे मग असं वाटायला लागतं की अरे हे नुसती वर्णनं किती काळ वाचत बसणार आपण, हे प्रत्यक्षात अनुभवायला पाहिजे. आणि मग व्यक्तीची दृष्टी तिकडे वळल्यानंतर मग व्यक्ती साधना करायला लागेल, तो अनुभव मिळवण्याच्या साठी प्रयत्नशील होईल. म्हणजे मग त्यातनं मिळणारा आनंद आहे तो सेल्फ एक्झिस्टंट ब्लिस ऑफ द स्पिरिट, जो स्वयंभू आनंद आहे, जो आत्मानंद आहे, त्याच्याकडे व्यक्तीची दृष्टी तिकडे वळते असं ते म्हणतात. आणि मग हा जो आनंद आहे तो परिपूर्ण समग्र आनंद कशाला म्हणणार, तर ते म्हणतात की हा जो स्पिरिट म्हणजे आत्मानंद आहे, आपल्या आत्म्याचा जो आनंद आहे, तो आनंद केवळ एका ठिकाणी येऊन उपयोगाचं नाही, तर पूर्ण योगामध्ये जसं नेहमी सांगितलं जातं, आता हे आपल्या परिचयाचं आहे बघा, की आतमध्ये शिरून हृदयस्थ असलेला अंतरात्मा आहे, त्या अंतरात्म्याचा आनंद घेणं, वरच्या बाजूला ऊर्ध्वगामी होत आत्म्याचा आनंद घेणं, आणि तिसरं म्हणजे विश्वामध्ये पसरलेल्या विश्वात्म्याचा आनंद घेणं. हे तीनही आनंद जेव्हा व्यक्तीच्या अनुभवाला येतात तेव्हा तो आनंद खऱ्या अर्थाने परिपूर्ण आनंद असं त्याला म्हणता येईल, असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. आणि जेव्हा हा आनंद म्हणजे आत्मानंद आपण ज्याला म्हणूया, तो व्यक्ती घ्यायला सुरुवात करते तेव्हा त्यामध्ये सुद्धा पुन्हा 3-4 स्तर आढळून येतात. अगदी पहिल्या पायरीवर जेव्हा तिची समजूत मर्यादित असते तेव्हा व्यक्तीला असं वाटायला लागतं की अरे आता ही मी साधना वगैरे करायला सुरुवात केली आहे ना, म्हणजे मग आता त्याचा परिणाम म्हणून मला भौतिक जगामध्ये ज्या आनंदाच्या गोष्टी आहेत त्यातनं आनंद प्राप्त होईल. मग कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी लागेल, तुम्ही कुठेतरी अधिकारी व्हाल वगैरे वगैरे, असं काहीतरी मला मिळेल अशी त्या व्यक्तीची तिथे अपेक्षा असते. हे अगदी प्राथमिक दशेमध्ये. पण लवकरच त्या व्यक्तीला कळून चुकतं की अरे हे सगळे आनंद क्षणिक आहेत. मग त्याच्या पलीकडे तिची धाव जाते. मग तिला असं वाटतं की ही लौकिक जीवनातली सुख नको, त्या लौकिक जीवनातला हा आनंद नको, मला स्वर्गीय आनंद मिळाला पाहिजे, म्हणून ती व्यक्ती साधना करत राहते. मग त्याच्याही पलीकडे ती व्यक्ती म्हणायला लागते की अरे हा आनंद मला नकोय, तर जन्म मरणाच्या फेऱ्यामधनं माझी सुटका झाली पाहिजे, तो आनंद मला मिळाला पाहिजे. इकडे तिची दृष्टी वळते, मुक्तीसाठीचा आनंद मिळवण्याकडे वृत्ती वळते. आणि त्याच्याही पलीकडे जात मग व्यक्तीला कधीतरी हे आकलन होतं की अरे हा आनंद सुद्धा एक प्रकारे मर्यादित आहे, शांत आनंद आहे, हा आनंद अनंत नाही. मग त्याच्या पलीकडे जेव्हा दृष्टी वळते तेव्हा ती व्यक्ती म्हणते की मी ईश्वराचं साधन म्हणून ह्या पृथ्वी तलावर आलेली आहे. ईश्वर मला जे कार्य देईल ते कार्य करत मी इथे आनंदात राहीन. ईश्वराची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा, असं म्हणून ती व्यक्ती साधन रूपाने कार्य करायला लागते. आणि हे इथे पूर्णयोगाचा इथे हा दृष्टिकोन आहे. तेव्हा ह्या आनंदाच्या मिळवण्याच्या श्रेणीमध्ये सुद्धा कसं परिवर्तन होत जातं त्याही श्रेणी श्री अरविंदांनी आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत. हा जो आनंद आहे त्या आनंदाचा स्वीकार करण्याच्या अवस्थेप्रत जाण्यासाठी व्यक्तीने सर्व सुखोपभोगांचा पूर्णपणे त्याग करणेच आवश्यक आहे. आणि पुढे त्या म्हणतात, सक्रिय जीवनातील सहभाग सर्वथा न सोडता
आणि कठोर अशा संन्यास मार्गामध्ये बुडी न घेता सुखोपभोगांचा त्याग करू शकतील असे फारच थोडे जण असतात. म्हणजे ही एक प्रकारे तारेवरची कसरत आहे बघा. एकीकडे कुठल्याही सुखोपभोगांचा स्वीकार करायचा नाहीये, कारण त्याच्या पलीकडे गेल्याशिवाय तो खरा आनंद मिळू शकणार नाहीये. आणि सुखोपभोगांचा त्याग करायचा म्हणजे संन्यास मार्ग घ्यायचा असंही तिने करता उपयोगाचं नाही. तर आपलं हे जे सक्रिय जीवन आहे त्यातला सहभाग तसाच कायम ठेवायचा आणि तरीही सर्व सुखोपभोगांचा मनाने त्याग केलेला असणं, अशी व्यक्ती अतिशय दुर्मिळ असते. म्हणजे पूर्णयोग आपल्याला जे सातत्याने सांगत आहे की आंतरिक स्थिती मात्र निर्लिप्त, या विषय वासनांमध्ये न गुरफटलेली आणि तरी सुद्धा बाह्य जीवनामध्ये तितकंच सक्षमपणाने वावरता येणं. म्हणजे आंतरिक जीवनामध्ये जो सगळा अनुभव आपल्याला येतो आहे आनंदाचा, प्रकाशाचा, ज्ञानाचा, तो सगळा आनंद, प्रकाश, ज्ञान या सगळ्या ज्या दिव्य गोष्टी आहेत त्या या बाह्य जीवनामध्ये सुद्धा तितक्याच सक्षमपणाने उतरवता येणं, हे जे आहे ते अपेक्षित आहे. आपण अजून थोडंसं पुढे जाऊया, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समजावून घेऊया. तो मुद्दा असा, आनंद ऑफ आयडेंटिटी अँड आनंद ऑफ युनियन या दोन्हीमधला फरक मदर आणि श्री अरविंदांनी सांगितलेला आहे. म्हणजे बघा काय, पहिला जो आनंद आहे तो अभेद आनंद. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की या सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी ते परब्रह्म एकलं एक होतं, ते एकच होतं. आणि तो जो आनंद आहे, एकलं एक जीवन जगत असताना त्याचा जो आनंद आहे तो आनंद, आनंद ऑफ आयडेंटिटी, म्हणजे ज्याला आपण मराठीत अभेदाचा आनंद असं म्हणूया. त्याच्यामध्ये भेद नव्हताच, एकला एकच तो होता आणि तेव्हा त्या स्थितीमध्ये असलेला आनंद म्हणजे अभेदाचा आनंद. आणि मग आपल्याला हेही माहिती आहे की एकाकी न रमते अशा पद्धतीने मग त्याला बहु म्हणजे अनेकत्व धारण करण्याची इच्छा निर्माण झाली आणि मग हा सगळा सृष्टीचा जो सगळा पसारा आहे तो सगळा विश्वव्यापार सगळा निर्माण झाला. आणि मूळ आनंदापासनं ते विभक्त झालं आणि इथे सृष्टीमध्ये येताना सुख दुःख मिश्रित असे सगळे आनंद आपल्याला अनुभवायला यायला लागले. आणि मग एक एक करून आपण परत हे सगळे आनंद घेत, मग अशीपासून आपण जे बोललो की शरीरानंद आहे, नंतर प्रेमानंद आहे, अहैतुक आनंद आहे, हे सगळे अनुभव घेत घेत आपण आता परत एकदा मूळ आनंदापर्यंत जाऊन पोचणार आहोत. तेव्हा परत त्या म्हणजे बघा एक वर्तुळ कंप्लीट करणार आहोत, एक वर्तुळ पूर्ण करून आपण पुन्हा एकदा मूळ रूपाकडे आपल्या जाणार आहोत, परब्रह्म स्वरूपाकडे जाणार आहोत. तेव्हा जेव्हा आपण त्या परब्रह्माशी आपली भेट होईल तेव्हा जो आनंद आहे तो आनंद ऑफ युनियन, ऐक्याचा आनंद. आणि हा ऐक्याचा आनंद अधिक श्रेणीनी वरचा आहे, किंबहुना तो कळस आहे असं मदर म्हणतात. कळस किंवा ज्याला मुकुट म्हणूया असा तो आनंद आहे असं त्या म्हणतात. का बरं हे असं? तर एकलं एक जेव्हा परब्रह्म होतं तेव्हा त्या आनंदामध्ये जी समृद्धी नव्हती ती समृद्धी हे सगळे विविध आनंद घेत घेत जेव्हा व्यक्ती वर चाललेली आहे तेव्हा त्याच्या आनंदामध्ये समृद्धीची भर पडत चाललेली आहे. आणि मग पुन्हा जेव्हा व्यक्ती मूळ रूपाला जाऊन पोचेल तेव्हा ऐक्याचा आनंद व्यक्तीला मिळेल. श्री अरविंदांनी हे जे सगळं जगत व्यापार आहे आपला त्याच्याविषयी काय म्हटलंय ते थोडं समजावून घेणं हे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ते म्हणतात, या सृष्टीचा आरंभ आहे
तोही आनंदामध्ये आहे. सृष्टीचा मध्य हाही आनंदाचा विषय आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याची जी परिसमाप्ती आहे ती सुद्धा आनंदामध्ये असणार आहे. समजावून घेऊया की आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे ऐक्यानंद मिळवायचा आहे, म्हणजे विशेष समृद्धीचा आनंद मिळवायचा आहे. आणि म्हणून एकलं एक असलेलं ब्रह्म हे विविधांगी झालेलं आहे. या सृष्टीची निर्मिती झाली म्हणजे त्याचं मूळ कारण हे आनंद आहे. मग मध्ये काय आहे? हा सृष्टीचा मध्य. व्हॉट इज द मिडल? मध्यामध्ये आत्ता जे आपण सुखदुःख मिश्रित जीवन अनुभवतो आहोत ते म्हणजे काय आहे? तर भेदात्मक हे सगळं जे जीवन आहे ते अनेकांगी ऐक्याचा अनुभव घेण्याच्या दिशेने प्रगत होत आहे. आपलं जे अज्ञान आहे ते झटत आहे, परिश्रम घेत आहे. कशाच्या दिशेने ते परिश्रम घेत आहे? तर विविधांगी प्रकाशाचा जणू काही महापूर त्याला अनुभवायचा आहे आणि त्या दिशेने ते प्रगत होत आहे. आणि दुःख वेदना या अकल्पनीय आनंदाच्या दिशेने प्रगत होत आहेत. हे आत्ताच्या जीवनाचं सगळं स्वरूप आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, फॉर ऑल दीज थिंग्स आर डार्क फिगर्स अँड परवर्स व्हायब्रेशन्स. या सगळ्या मूळ आनंदापासून विकृत झालेल्या अशा त्या प्रतिमा आहेत. त्याचं ते स्पंदन आहे. त्याच्यामध्ये विकृत हा शब्द वापरण्यापेक्षा आपण म्हणूया विकार झालेला आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि आता ते परत मूळ रूपाकडे चाललेलं आहे. या दिशेने त्याची वाटचाल चालू आहे. याची परिसमाप्ती कशामध्ये असणार आहे? तर ह्याची परिसमाप्ती त्याच्या संबंधी श्री अरविंदांनी फार सुंदर वर्णन केलंय. मुळातनं बघूया आपण ते. ॲज इफ हनी कुड टेस्ट इटसेल्फ and all its drops together, and all its drops could test each other, and each the whole honeycomb as itself, so should the end be with God and the soul of man and the universe. अतिशय मनोरम असं हे वर्णन आहे बघा. काय म्हटलंय? डोळ्यासमोर मधाचं पोळं आणा. त्या मधाच्या पोळ्यातला प्रत्येक मधाचा एक एक कण हा स्वतःचं माधुर्य, स्वतःचा आनंद चाखतो आहे अशी कल्पना करा. तो मधाचा एक कण दुसऱ्या कणाचा आनंद चाखतो आहे, त्यातला रस चाखतो आहे. आणि हे सगळे कण मिळून त्या संपूर्ण मधाच्या पोळ्याचा आनंद अनुभवू शकतात. आणि हे तिघही जण परस्परांचा आनंद अनुभवू शकतात. हे कसं असेल? तर तशा प्रकारची ही विश्वरचना आहे असं श्री अरविंद इथे म्हणतात. म्हणजे बघा, मी एक व्यक्ती म्हणून माझ्या आत्म्याचा आनंद मला अनुभवता येणं, दुसऱ्या व्यक्तीमधल्या आत्म्याचा आनंद अनुभवता येणं म्हणजे माझ्या आत्मानंदामध्ये, समृद्धीमध्ये भर पडली. कारण मला अनेकांच्या आत्म्यांचा आनंद अनुभवता यायला लागला. आणि आपण सगळे मिळून या विश्वरचनेचा आनंद अनुभवू शकणं हा या विश्वरचनेचा गाभा आहे, त्याची ही योजना आहे असं श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. आता हे सगळं वैश्विक आनंदाचं सगळं वर्णन ऐकल्यानंतर मला खात्री आहे की आपल्या मनामध्ये नक्की हा प्रश्न निर्माण झालेला असेल की हे सगळं इतकं जर आनंदमय आहे तर हा आनंद आपल्याला कसा अनुभवता येईल? मध होऊन आपल्याला तो आनंद अनुभवायचा आहे ना, जसं आत्ता आपण वर्णन केलं. तर हा आनंद कसा अनुभवायचा? अगदी सुरुवातीला आपण म्हटलं होतं बघा, इच्छा, वासना, मानसिक अग्रक्रम, पसंती नापसंती याच्या पलीकडे गेल्याशिवाय हा आनंद मिळणार नाहीये. मग मदरला एकाने विचारलंय की हा आनंद आम्ही कसा मिळवायचा? हाऊ कॅन वन लर्न ऑफ प्युअर डिलाईट? त्याचं मदरनी असं उत्तर दिलंय
त्याच्या प्रामुख्याने 3 पायऱ्या सांगितल्या. बघूया त्या म्हणतायत. पहिली पायरी आहे अटेंटिव्ह ऑब्झर्वेशन. हे सतर्कपणाने आपण निरीक्षण केलं पाहिजे. कशाचं निरीक्षण केलं पाहिजे? तर हे जीवन जे सुखदुःख मिश्रित आहे ते तसं आहे याचं निरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे आपण जीवन जगताना नुसते जगत राहतो तसं न करता या प्रत्येक अनुभवामधनं आपल्याला हे समजलं पाहिजे, जसं मगाशी आपण गौतम बुद्धांचं उदाहरण दिलं की तो अनुभव घेतला, त्या अनुभवामधनं नुसता अनुभव नाही घेतला. म्हणून इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वृद्ध माणसं आपणही पाहिली आहेत, एखादी प्रेतयात्रा चालली आहे ते आपणही पाहिलंय, पण ते आपण नुसतेच जगतो, त्या अनुभवाचं विश्लेषण करत नाही, त्या अनुभवाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत नाही जसं बुद्धांनी केलं. तर सतर्कतेने निरीक्षण करायचं म्हणजे तो अनुभव सतर्कपणाने पाहायचा, त्याचं विश्लेषण करायचा आणि हे समजून यायला पाहिजे की हा जो सगळा आनंद आहे तो क्षणिक आनंद आहे. हे समजून येणं म्हणजे सतर्कतेने केलेलं निरीक्षण आहे. हा सगळा आनंद म्हणजेच वासनापूर्तीचा आनंद, त्याच्यामधला जो आनंद आहे तो कसा आहे बघा, तर तो क्षणिक आहे. हे आपल्याला सातत्याने निरीक्षणात यायला पाहिजे की आनंद मिळाला, ठीक आहे, जरूर मिळाला आनंद, पण तो आनंद कसा आहे? तो क्षणिक आहे, सुखदुःख मिश्रित आहे, तो चंचल आहे, म्हणजे आज आहे उद्या नाही असा तो अनुभव आहे. हे आपल्या बुद्धीला खोलवर कुठेतरी पटलं पाहिजे की अरे हे जीवन असं आहे. मग हे एकदा जीवन असं आहे हे निरीक्षणांती आपल्या लक्षात आलं की मग पुढची पायरी म्हणजे विवेक, डिसर्नमेंट. कशामध्ये विवेक करायचा? तर आता बघा दोन्हीमध्ये आनंदच आहे. म्हणजे उदाहरणार्थ वासनापूर्तीमध्ये पण आनंद आहे आणि वासनेवर जय मिळवल्यामध्ये पण आनंद आहे. ह्या दोन्ही मधल्या आनंदामध्ये आपल्याला तरतम करता येईल का? म्हणजे या दोन्ही आनंदामध्ये विवेक आपल्याला करता येईल का? कुठला आनंद घ्यायचा आहे आणि कुठला आनंद बाजूला सारायचा आहे हे आपल्याला जमू शकेल का? ही दुसरी पायरी. छोटं उदाहरण घेऊया. मला समजा चहा आवडतो आणि मला समोर चहा प्यायला मिळाला, मला आनंद आहे. हा आनंद आहे वासनापूर्तीचा आनंद. परंतु जर आता मी असा निश्चय केलेला असेन की मला आता चहा प्यायचा नाहीये, त्या सवयीपासून माझी सुटका मला करून घ्यायची आहे, तर जेव्हा अशी गोष्ट घडेल की माझ्यासमोर चहा आला होता परंतु मी निश्चयाशी ठाम राहिले आणि तो चहा घेतला नाही, तर तेव्हा जो आनंद मिळतो की अरे मी माझ्या निश्चयावर ठाम राहू शकले, मी माझ्या वासनेवर विजय मिळवू शकले, तर तो आनंद अधिक दीर्घकाळ टिकून राहणारा असतो. वासनापूर्तीमध्ये पण आनंद आहे, पण तो आनंद कसा आहे? क्षणिक. चहा घेतला, बरं वाटलं, माझा घसा कोरडा पडला होता, तो त्या चहाने गरम गरम शेक मिळाल्यासारखं झालं आणि मला बरं वाटलं. आनंदच आहे, परंतु तो क्षणिक आहे. पण मी माझ्या निश्चयावर कायम राहू शकले आणि चहा प्यायले नाही मी. हा आनंद हा मला पुढचा आठवडाभर सुद्धा कदाचित आनंद देणारा आहे, दीर्घकाळ टिकणारा आहे. आणि हा आनंद जो आहे, जो क्षणिक आनंदापेक्षा अधिक जास्त काळ टिकणारा आहे, तो आनंद मिळवण्याकडे आपली वृत्ती वाढवायची आहे. तो अभ्यास आपल्याला सातत्याने करायचा आहे. ही दुसरी पायरी. आणि तिसरी पायरी सेल्फ गिव्हिंग म्हणजे आत्मदान. वासनापूर्तीचा आनंद असेल किंवा वासनेवर जय मिळवण्याचा आनंद असेल, या दोन्ही आनंदांच्या अतीत असणारा आनंद
म्हणजे विशुद्ध आनंद देणारा जो परमेश्वर, त्या परमेश्वराकडे माझी दृष्टी वळणं आणि मी त्याला माझं सर्वस्व प्रदान करू शकण्याच्या अवस्थेत येणं, ही तिसरी पायरी, आत्मदानाची पायरी. आणि ते कसं? तर ते आत्मदान सुद्धा असं की त्याच्या मोबदल्यामध्ये मला काहीतरी मिळावं ही अपेक्षा सुद्धा मनामध्ये असता कामा नये. अशा वेळेला मदर म्हणतात की व्यक्तीला one will feel that kind of sweet warmth, comfortable, intimate, radiant, which fills the heart and is the herald of delight. अशा वेळी व्यक्तीला जो आनंद अनुभवायला येतो तो आनंद एक प्रकारे आनंदाचा अग्रदूत असतो. आता विशुद्ध आनंद दूर नाही हे सांगणारा तो दूत असतो. आणि मग त्यातूनही व्यक्ती अधिक पुढे पुढे वाटचाल करत राहते, ईश्वराच्या अधिकाधिक समीप जायला लागते आणि मग जी वाटचाल आहे ती अधिक आनंदमय होते. आता ती वाटचाल आनंदाकडून अधिक आनंदाकडे अशी वाटचाल चालू होते. श्री अरविंद म्हणतात ती वाटचाल अधिक आनंदमय होण्याचं कारण असं की तिथे आता साक्षात ईश्वर तुमचं बोट धरून तुम्हाला त्या मार्गावर प्रगत करत असतो आणि म्हणून अधिक आनंद तुमच्या अनुभवास येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा मदरनी आपल्याला हा आनंद कसा मिळवायचा याच्या ज्या 3 पायऱ्या सांगितल्या त्या थोडक्यात अगदी लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे सतर्कपणाने केलेलं निरीक्षण, दुसरी पायरी म्हणजे विवेक आणि तिसरी पायरी म्हणजे आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे आत्मदान. ह्या 3 पायऱ्यानंतर आपण प्रवास करत गेलो तर आपण विशुद्ध आनंदापर्यंत जाऊन पोचू शकू. हा विश्वास आपल्या मनामध्ये निश्चितपणाने जागा होतो आणि मग तो आनंद खरोखर आता नुसता शाब्दिक नको, नुसता तो आनंद वैचारिक नको, तर तो आनंद मला खराखुरा मिळावा ही आस, ही ओढ व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते. तसा आनंद तुम्हा आम्हाला सर्वांना लाभावा अशी त्या दिव्य मातेच्या चरणी प्रार्थना आपण करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.